हे ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द नेक्स्ट एपिसोड ऑफ डेली गोल्ड ॲनालिसिस. जसं की तुम्ही बघू शकता, कालचं आपलं जे ॲनालिसिस होतं त्याच्यामध्ये सेलिंगची एकच प्राईस मी तुम्हाला दिली होती आणि शार्प सेलिंग त्याच प्राईसपासून झालेली आहे. तुम्ही नक्कीच आपला तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला किती क्लिअर आपण जो वे आहे मार्केटचा तो दिलेला होता. तर आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्टार्टपासून एंडपर्यंत पूर्ण बघा, की लेवल्स पूर्ण दिलेल्या असतात. चला तर ॲनालिसिसला स्टार्ट करूया. जसं की आपण डेली ॲनालिसिस हे डेली टाईम फ्रेमवरून स्टार्ट करत असतो. तुम्ही बघू शकता डेली टाईम फ्रेमवरती आपण ज्या पण की लेवल्स दिल्या होत्या त्या की लेवल्स खूप छान अशा वर्क केलेल्या आहेत. सेलिंग पॉवरही तिथून खूप छान आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर मग आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं याच्यासाठी सर्वात प्रथम आपण आज वीकली ॲनालिसिसमध्ये वीकच्या चार्टमध्ये जाणार आहे. वीकच्या चार्टमध्ये फायनल जी लेवल आहे, फायनल जो झोन आहे तो आपण ड्रॉ करणार आहे. कारण हा झोन आपल्यासाठी खूप काम करणार आहे. ऑलरेडी आपण हा झोन ड्रॉ पण करून ठेवला होता. मागच्या पण सेशनमध्ये मी 2 व्हिडिओजमध्ये हा झोन तुम्हाला कंटिन्यू ड्रॉ करून देत आहे, कारण मार्केट तिथून बाउन्स बॅक होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. ओके, तर काल आपण जर बघितला, काल खूप छान असा फॉल मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि त्याचा आपण फायदाही घेतलेला आहे. स्टुडंटने संध्याकाळी 6च्या नंतर छान अशी लेवल इथे कॅप्चर केलेली आहे. ही लेवल मी तुम्हाला पण टेलिग्रॅमला दिली होती आणि मार्केटने जवळजवळ 687 पिप्स इथे आपल्याला कॅप्चर करायला मिळाले आहे. ओके, तर आज मार्केटमध्ये हा जो झोन आहे हा मेजर झोन आहे. मेजर झोनमध्ये मार्केट ट्रॅव्हल करत आहे, त्यामुळे आपल्याला आजचा दिवस हा खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. जर आज गोल्डमध्येच आपल्याला सेलिंग पाहायला मिळाली, तर सेलिंगमध्ये आपल्याला फायनल जी लेवल पाहायला मिळू शकते, या झोनची की लेवल आहे ती लेवल आहे 3886ची लेवल आपल्यासाठी खूप छान ठरणार आहे. तिथून मार्केटमध्ये आपल्याला एक बाउन्स बॅक पाहायला मिळू शकतो, कारण ही जी लेवल आहे ही हायर टाईम फ्रेमची लेवल आहे. त्यानंतर जर आपण एक झोन मार्क इथे केला, तर जी आपण म्हणतो लिक्विडिटी जी आहे, लिक्विडिटी इथे सर्व ॲवेलेबल आहे. इथूनच मार्केटमध्ये खूप छान असा प्रिव्हियस बाउन्स बॅक पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये इथून एक रिट्रेसमेंट आपल्याला, म्हणजे बुलिश मार्केट इथून होणार नाही, पण रिट्रेसमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. आपल्याला एक बाय साईड एक चान्स आपल्याला 3886 या लेवलपासून आपल्याला पाहायला मिळू शकतो. हा लॉंग टर्मचा विजन आहे. शॉर्ट टर्ममध्ये आपण चेक करूया आज मार्केटमध्ये काय होणं अपेक्षित आहे. लोअर टाईम फ्रेममध्ये शिफ्ट करूया 1 आवर चार्टला, की जर आज कॅन्डल क्लोजिंग तर वरतीच दिलेली आहे, पण एक ट्रेंड लाईन आपण इथे ड्रॉ करणार आहोत. ही जी ट्रेंड लाईन आपण काल ड्रॉ केलेली आहे ही आपण इथे एक्सटेंड करून घेणार आहोत. या ट्रेंड लाईनचा आपल्याला कालही खूप फायदा झालेला आहे आणि आजही याच ट्रेंड लाईनला जर गोल्डमध्ये ब्रेकआउट पाहायला मिळाला आपल्याला, तर गोल्डमध्ये बायची पॉसिबिलिटी आपल्याला पाहायला मिळू शकते. मग प्राईस कुठली असणार आहे जिथे मार्केट आपल्याला रिस्पेक्ट करेल, तर ती प्राईस आपण फायनली फाइंड आउट करूया, जिथून आपल्याला काय होऊ शकतं, एक गोल्डमध्ये ब्रेकआउट पाहायला मिळू शकतो. बघा फ्रेंड्स, जर गोल्डमध्ये सेलिंगची जी मुवमेंट आहे ती कंटिन्यू राहणार असेल, तर त्यासाठी की लेवल जी आहे ती की लेवल आहे 4020ची. 4017 ते 20पर्यंत आपल्याला इथे जर सेलिंग पाहायला मिळाली तरच गोल्डमध्ये सेलिंग आज पाहायला मिळू शकते. नाहीतर ही जी की लेवल आहे जवळजवळ 3964ची, या लेवलपासून गोल्ड एक बुलिश मोमेंटम आपल्याला आज पाहायला मिळू शकतो. पण त्यासाठी टर्म्स अँड कंडिशन आहे की 4017ची म्हणजे 4000ची लेवल गोल्डने ब्रेक करणं अपेक्षित आहे. ब्रेक करताना इथे आपल्याला ब्रेकआउट मिळाला, त्यानंतर पुलबॅक मिळणार आणि त्यानंतरच गोल्डमध्ये आपल्याला बाय साईड मुवमेंट पाहायला मिळू शकते. त्यानंतरचं गोल्डचं जे टार्गेट आहे, प्रिव्हियस आपले जे झोन आहे त्या झोनला गोल्ड आपल्याला रिस्पेक्ट करताना पाहायला मिळू शकतो. ओके, तर 15 मिनिट चार्टमध्ये आपण एकदा शिफ्ट करूया आणि तुम्हाला एकदम मेजर ज्या लेवल्स आहेत त्या लेवल्स मी इथे देते. जर गोल्डमध्ये ब्रेकआउट पाहायला मिळाला 4017च्या लेवलला, तरच आपल्याला गोल्ड बुलिश होताना पाहायला मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचे, 4018 ते 4020 ही लेवल महत्त्वाची आहे. इथे ब्रेकआउट मिळाला तरच तुम्ही बाय साईड प्लॅन करा. अदरवाईज इथे जर सेलिंगची कॅन्डल आली, म्हणजे शूटिंग स्टार किंवा एनगल्फिंग पॅटर्न किंवा हरामी पॅटर्न बेरिश, तर तुम्ही इथे सेल साईड प्लॅन करणार आहात आणि त्याचा जो एस एल असणार आहे त्याच्यावरती असणार. दोन्ही प्राईस सेम आहे. बाय साईड पण तुम्हाला
बघायचं आहे. ब्रेकआउट मिळाला तर बाय साईड प्लॅन करायचा आहे आणि सेल साईडही जर सेलिंगच्या कॅन्डल क्लोजिंग झाल्या तर तुम्हाला काय करायचं आहे, याच लेवलपासून तुम्हाला सेलिंगसाठी ऑपॉर्च्युनिटी शोधायची. त्यानंतरची वरची जी की लेवल आहे ना, नेक्स्ट की लेवल जी सेलिंगसाठी आहे तीच की लेवल तुम्हाला मार्क करून देते 4050पर्यंत, ऑलमोस्ट 4045 ते 4030ची जी लेवल आहे 38ची, या लेवलपासून आपल्याला इथे एक सेलिंग झोन पाहायला मिळतोय. या सेलिंग झोनमधूनही रिजेक्शन आपल्याला पाहायला मिळू शकतं. 4045ची लेवल आपल्याला इथे पाहायला मिळते 15 मिनिटाच्या चार्टवरती. तर फ्रेंड्स, ट्रेडिंग करताना तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. जर आज ब्रेकडाऊन मिळाला 3964, जर ब्रेकडाऊन पाहायला मिळाला 3964ला तर आपल्याला सेल साईटच प्लॅन करायचा आहे. पण आज एक बुलिश मोमेंटम आपल्याला इथे पाहायला मिळू शकतो. त्यानंतर गोल्ड पुन्हा एकदा आपल्याला बेरिश जाताना पाहायला मिळू शकतं. त्याची लेवलही मार्क करून देते मी तुम्हाला. लेवल आहे ऑलमोस्ट 4060ची लेवल. 4060च्या लेवलपासून आपल्याला गोल्ड पुन्हा एकदा बेरिश होताना पाहायला मिळू शकतं. तर हे सर्व आजच्या की लेवल्स आहेत. आय होप तुम्ही रिस्क मॅनेजमेंट फॉलो करत असाल आणि डेलीचे व्हिडिओ डेली बघत असाल आणि त्याचा तुम्ही नक्कीच बेनिफिट घेत असाल. जर आपले व्हिडिओज तुम्हाला बेनिफिट देत असाल, हेल्प करत असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि तुमच्या ट्रेडर फ्रेंड्सलाही नक्कीच हे जे व्हिडिओज आहेत ते शेअर करा.